नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी प्रश्नपत्रिकेमधील उदाहरणांचा सराव करणार आहोत. जे आपण मागच्या 3-4 व्हिडिओपासून पाहतो. सराव संच 1.4 की ज्याच्यामध्ये फ्रॅक्शनवरील एक्झाम्पल म्हणजे अपूर्णांकावरील एक सामायिक समीकरणे कसे सोडवायचे सगळ्या टाईपचे एक्झाम्पल आपण पाहिले. मग त्याच टाईपचे प्रश्न जे प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत त्या उदाहरणांचा सराव आपण करणार आहोत. जुलै 2022चा हा एक प्रश्न आहे 4 गुणांचा, तो आज आपण सोडू. बघा मग या ठिकाणी दिलेला आहे. सर्वप्रथम दिलेलं समीकरण लिहू आपण. 1/x अधिक 1/y बरोबर 8. समीकरण 1. 4/x उणे 2/y बरोबर 2. समीकरण क्रमांक 2. आता अशा फ्रॅक्शनवरील एक्झाम्पल म्हणजे अपूर्णांकातील एक सामायिक समीकरणाचा सराव मागच्या 3 व्हिडिओपासून आपण बघतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला ॲझ्युम करावं लागतं 1/x बरोबर m आणि 1/y बरोबर n. तुम्ही कोणतेही चल घेऊ शकता, पण आपण m आणि n घेतलं होतं मागच्या 3-4 एक्झाम्पलमध्ये. मग त्याच पद्धतीने आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे. पहा, दिलेल्या समीकरणात 1/x बरोबर m व 1/y बरोबर n ठेवू. म्हणजे ज्या ठिकाणी 1/x आहे तिथे m ठेवणार, ज्या ठिकाणी 1/y तिथं m ठेवायचं आहे. इथे 1/x म्हणजे m, 1/y अधिक n बरोबर 8. हे समीकरण नंबर 3. सेम समीकरण नंबर 4 आपण याला कसं लिहू शकतो? 4 गुणिले 1/x वजा 2 गुणिले 1/y बरोबर 2. 4 गुणिले 1/x म्हणजे m उणे 1/y म्हणजे n, 2n बरोबर 2. हे झालं समीकरण क्रमांक 4. मग 3 आणि 4 परंतु या 4 ला आपण अजून सरळ रूप देऊ शकतो. समीकरण नंबर 4 ला 2 ने भागून. मग 2 ने भागितल्यानंतर काय येतं? प्रत्येक पदाला 2 ने भागायचं. 2n उणे 1n म्हणजे नुसतं n बरोबर 1. हे झालं समीकरण 4. याच्यातील प्रत्येक पदाला 2 ने भागितलं. 2 दुनी 4, 2 1 2, 2 1 2. इथं सहगुण 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. आता समीकरण क्रमांक 3 आणि 4 जवळ आणू. m अधिक n बरोबर 8. समीकरण क्रमांक 3. 2m उणे n बरोबर 1. समीकरण क्रमांक 4. आता तुम्हाला इथे लगेच कळेल प्लस n मायनस n अधिकचे n उणेचे n कट होतील. मग समीकरण 3 व 4 ची आपण बेरीज करू. 3 + 4 अधिक n उणे n कटलं 2m आणि 1m याचा सहगुणक काही नसतो म्हणजे 1. 3m बरोबर 9 म्हणून m बरोबर 9 भागिले 3. 3 1 3 3 3 9 म्हणून m बरोबर किती आलं तुमचं? 3. मग आता ही m बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून आपण n ची किंमत काढूया. या ठिकाणी m बरोबर 3 ही किंमत समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू. मग समीकरण 3 काय? m अधिक n बरोबर 8. m अधिक n बरोबर 8. समीकरण नंबर 3. ज्या ठिकाणी m आहे तिथे किंमत किती ठेवतोय आपण? 3. मग पुढच्या स्टेप मध्ये 3 अधिक n बरोबर 8 म्हणून n बरोबर अधिकची 3 तिकडे जाताना उणेची 3. 8 म्हणजे 3 गेले, खरं राहिले 5. n बरोबर किती आलं? 5. m बरोबर किती आलं? 3. आता m आणि n ची किंमत काढून इथे आपल्याला स्टॉप नाही होते, थांबायचं नाही. आपल्याला x आणि y च्या चलाची किंमत काढायची. बघूया मग. परंतु m बरोबर 1/x दिलेले आपल्याला. या ठिकाणी आपण ॲझ्युम केलेले 1/x बरोबर m. मग ज्याच्याकडून आपण जे घेतली किंमत त्याला परत आपण रिटर्न करतोय, वापस करतोय. m बरोबर 3 दिलेले. 3 बरोबर 1/x हे x भागिले इकडे गुणिले 3 गुणिला x बरोबर 1 म्हणून x बरोबर 3 गुणिले तिकडे जाताना भागिले 1/3. या छोट्या स्टेप्स आहे, हे लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी मी तुम्हाला नेहमी सांगतो या छोट्या गोष्टी, चिन्हाचे नियम, रूल्स ऑफ सिम्बॉल
त्याच्यानंतर गुणिले तिकडे जाताना भागिले, बरोबरच्या चिन्हाचं अलीकडचं पद पलीकडे येताना, या बारीक सारीक गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न किंवा 3 मार्काचा प्रश्न सॉल्व्ह करताना अतिशय सोपा जाईल. आणि मॅक्झिमम अशा प्रकारचे जर तुम्ही गणिताचा सराव केला, एक्झाम्पलचा सराव केला तर 100% प्रश्नपत्रिकेमध्ये आउट ऑफ 4 मार्क पडायलाच पाहिजे. पण त्यासाठी डेली व्हिडिओ बघणं, त्याच्या दृष्टीनं सराव करणं हे महत्वाचं आहे. तसेच n बरोबर काय 1/y, n ची किंमत किती आलेली 5 बरोबर 1/y. सेम y भागिले इकडे येताना गुणिले बरोबर 1, y बरोबर हे 5 गुणिले तिकडे जाताना भागिले, y बरोबर किती आलं 1/5. म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल बरोबर x, y म्हणजे x ची किंमत किती आहे 1/3, y ची किंमत किती आहे 1/5. अशा प्रकारे आपण दिलेल्या समीकरणाची उकल x, y ची काढली. x बरोबर 1/3 आणि y बरोबर 1/5 म्हणजे 1/3 व 1/5. अशा प्रकारचा प्रश्नपत्रिकेमधल्या एक्झाम्पलचा सराव जर तुम्ही केला तर मॅक्झिमम तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल, आत्मविश्वास वाढत जाईल. परंतु त्यासाठी दररोज व्हिडिओ बघत चला. मी तुम्हाला मागच्या 5-6 ह्या व्हिडिओपासून म्हणतोय, परंतु बरेचसे विद्यार्थी अजून बघत नाहीये. त्यांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला मॅथ्समध्ये खरोखर मनापासून जर परफेक्ट व्हायचं असेल तर व्हिडिओ बघणं आवश्यक आहे. नुसतं व्हिडिओ बघून तुम्हाला स्टॉप नाही व्हायचं, तर त्या व्हिडिओ बघून दिलेल्या एक्झाम्पलचा सराव करावायचा आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरण हा एक नवीन टॉपिक घेऊन येतोय किंवा यावरील शाब्दिक एक्झाम्पल तर शाब्दिक उदाहरणाचा आपण वर्ड्स प्रॉब्लेम घेऊन येतोय. त्यासाठी लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.